नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. आजचा विषय काहीसा इंटरेस्टिंग आहे, कारण यामध्ये आपल्या देशाची संस्कृती, त्या संस्कृतीच्या व्याख्या, त्याबद्दल अनेकांचे असलेले वाद आणि कोर्ट या सगळ्यांचाच समावेश आहे. आपल्याकडे सो कॉल्ड संस्कृती रक्षक आणि सो कॉल्ड मुक्त विचारवंत यांचे महिलांच्या कपड्यांवरनं नेहमीच झगडे असतात. आज पुन्हा एकदा या विचारावरनं दोन्ही गट आमने सामने येताना दिसतात, कारण एका खटल्याची सुनावणी करताना नागपूर खंडपीठानं केलेली कान उघडणी. नागपूरमध्ये एका रिसॉर्टवर सुरू असलेल्या डान्स पार्टी प्रकरणी पोलिसांनी छापा टाकला, गुन्हा दाखल केला. तोकडे कपडे घालणे, अश्लील नृत्य करणे वगैरे कलमांखाली हा गुन्हा होता. आणि यावर सुनावणी करताना कोर्टाने केलेल्या टिप्पणीकडे आज लक्ष वेधावंसं वाटतं. याचं कारण महिलांनी तोकडे कपडे घालणं हे अश्लील नव्हे असं नागपूर खंडपीठानं म्हटलंय. एवढ्यावरच ते थांबले नाही, तर ते पुढे असं म्हणतायत की तोकड्या कपड्यांना अश्लील म्हणणं म्हणजे प्रतिगामी विचार आहेत, आपण पुरोगामी आहोत याची आठवण कोर्टानं करून दिली आहे. त्यामुळे संस्कृती रक्षणासाठी कपड्यांची पोचपट्टी लावणाऱ्या अनेकांना हा विचार कदाचित पटला नसेल. पण असा विचार न पटण्यामागचं कारण काय आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायला हवं. आणि त्याचसोबत संस्कृतीमध्ये कपड्यांची मोजपट्टी लावायची असेल तर ती फक्त स्त्रियांच्या कपड्यांची का, पुरुषांच्या कपड्यांची का नको, हाही प्रश्नच आहे. त्यामुळे अश्लील काय आहे, तोकडे कपडे की तोकडे विचार, हाच आहे आपला आजचा चर्चेचा मुद्दा. आणि याच संदर्भात आपल्याला चर्चा करायची आणि त्या चर्चेसाठी आपल्यासोबत सहभागी होत आहेत नागपूरवरनं विश्व हिंदू परिषदेचे अमोल ठाकूर, पुण्याहून हिंदू महासभेच्या प्रवक्त्या विद्या घटवई आपल्यासोबत आहेत, काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील चर्चेत सहभागी होत आहेत. आणि याचबरोबर आपल्यासोबत आज दोन अभिनेत्री आहेत, स्टेज आर्टिस्ट आहेत, त्या सायली पावसकर आणि कोमल खामकर. मला वाटतं परफॉर्मर्स जे असतात त्यांना हे प्रश्न बरेचदा सामोरे जावे लागतात, त्यामुळे त्यांच्या अँगलने ते याबद्दल विचार मांडतील. चर्चा सुरू करण्यापूर्वी आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हा निकाल आल्यानंतर प्रतिक्रिया दिलेली होती. आणि नाही म्हटलं तरी यामध्ये राजकारण खेचलं जातच. आपण बघूया त्यांची प्रतिक्रिया काय आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा भाग आहे. भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 3 कलम 19 ने प्रत्येकाला वैयक्तिक काही स्वातंत्र्य दिलेली आहेत. मात्र हे भाजपच्या आक्रस्ताळ्या बायकांना कोणी सांगायचं. अर्थात हे अमृता वहिनींनी फार छान समजून घेतलंय, ही त्यातली त्यात आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. पण भाजपच्या काही आक्रस्ताळ्या बायका ज्या ब्रह्मज्ञानी म्हणून फिरतात आणि आम्हालाच किती कळतं प्रत्येक गोष्टीतलं हे सांगत राहतात. मला वाटतं अशा बायकांना हा जो माननीय उच्च न्यायालयाचा जो निर्वाळा आहे त्याची कॉपी भेट म्हणून दिली पाहिजे. आणि याच विषयावर आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला मी जाणार आहे पुण्याला. विद्या घटवई आपल्यासोबत आहेत. विद्याताई, कोर्टानं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की महिलांनी तोकडे कपडे घालणं म्हणजे अश्लीलता नव्हे, हा प्रतिगामी विचार आहे, जरी आपण याला अश्लील म्हटलं तर. आपली प्रतिक्रिया यावर. खरं तर नम्रता, कोर्टाच्या निर्णयाचं किंवा कोर्टाचा पूर्णपणे सन्मान राखून मला हे सांगायचं की हा कोर्टाचा निर्णय सर्वसामान्यांसाठी अतिशय धक्कादायक आहे. हिंदू महासंघ या निर्णयाबद्दल अत्यंत आम्हाला याचा धक्का बसलेला आहे की सर्वसामान्यांनी याचा अर्थ काय घ्यायचा. प्रतिगामी पुरोगामी या वादात कोर्टाने आपल्याला सर्वसामान्यांना ढकलू नये. तोकडे कपडे घातलं किंवा प्रेझेंटेबल राहणं याच्या व्याख्या आता व्यक्तिसापेक्ष करायच्या का. आपण हिंदुस्थानात राहतो, आपली संस्कृती, आपला कपडा याच्यावर आपलं सगळं काही अवलंबून होतं आतापर्यंत. आता आपणही कार्यालयासाठी कामकाजासाठी बाहेर पडतो किंवा तुम्हीही नम्रताताई तुमच्या कार्यालयामध्ये कशा प्रकारचे कपडे घालणं प्रिफर कराल यावरही कोर्टाने बोलावं आणि ते अशा प्रकारे बोलावं हे अतिशय धक्कादायक आहे. आणि याचा आम्हाला खरोखरी धक्का बसलेला आहे. तोकडे कपडे जर घातले तर चालणार, त्याच्यावर तुम्हाला काहीही आक्षेप नाहीये असं कोर्ट म्हणतंय. नम्रता एक मिनिट, एकच मिनिट. असं जर कोर्ट म्हणतंय, पण यापूर्वी असंच याच्या बरोबर उलट बोललं गेलेलं होतं की महिलांनी आपले कपडे सांभाळावे. अनेक ज्येष्ठ लोकांनी खरं तर बोललं नाही पाहिजे, पण महिलांच्या कपड्यांवरच कमेंट केलेली आहे. महिलेचं चारित्र्य हे तिच्या कपड्यांवरून दिसून येतं असंही बोललं गेलेलं आहे. आणि आज तोकड्या कपड्यांवर कोर्टाला काहीही आक्षेपार्ह वाटत नाही. हा सर्वसामान्यांसाठी हे खूपच धक्कादायक आहे. ठीक आहे. आपले मुद्दे लक्षात आलेले आहेत. एक फक्त सर्वच पाहुण्यांना आठवण अशी करून द्यायची आहे, प्रत्येकाला बोलण्यासाठी 100 सेकंदांचा वेळ असेल, त्याच्यामध्ये आपला म्हणणं पूर्ण करा. त्यामुळे थेट मुद्द्यावरती आलात तर बरं होईल. 100 सेकंदाच्या पुढे मला तुम्हाला इंटरप्ट करावं लागेल. आपण नागपूरला जाऊया. अमोल ठाकूर आहेत विश्व हिंदू परिषदेचे. काही दिवसापूर्वी त्यांनी विश्व हिंदू परिषदेने गरब्याला जाताना काय काळजी घ्यावी याबाबत भूमिका मांडलेली होती आणि आता नागपूर खंडपीठाचाच अशा प्रकारे निकाल आलेला आहे. अमोल ठाकूर, विश्व हिंदू परिषद कसं बघते या सगळ्याकडे?
अमोल ठाकरे, मी नम्रताताई. हां सॉरी नाव चुकलं. अमोल ठाकरे आहेत आपल्यासोबत, माफ करा. जी. ताई, विषय असा आहे की आम्ही नागपुरातल्या सर्व गरब्यांचे जेवढे मोठे गरबे नागपुरात भरतात त्या सर्वांना आम्ही पत्र पाठवलेलं आहे. त्यांना बोलून, त्यांच्यावर फोनवर बोलून, त्यांच्यासोबत मोबाईलवर बोलून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, एक तर कोणीही असे तुटके कपडे घालून येणार नाही. दुसरं, कोणीही आलं तर हिंदू धर्माशिवाय दुसऱ्या कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला तिथं प्रवेश नाही. बरं. तिसरा, तो आला त्यांनी त्याचा आपलं आधार कार्ड दाखवावं. दुसरा विषय की जे तुम्ही नागपूर खंडपीठाचं सांगितलेलं आहे, त्यांनी तो विषय दिलेला आहे की जिथे पार्टी सुरू होती तिथं हा विषय सुरू होता. ह्या प्रकार तुटके कपडे घालून मंदिरात आणि सांस्कृतिक कार्यक्रमामधलं आम्ही कुठेही खपून घेणार नाही. आमची जी संस्कृती आहे ती पूर्ण कपड्याची आहे. म्हणून मंदिरात येताना तुम्ही एक प्रश्न चांगला केला की हे महिलांनाच आहे का, तर नाही, पुरुषांना पण ही बंदी आहे. मंदिरात आणि सांस्कृतिक कार्यक्रमात जेव्हा ते जाईल त्यांनी मंगलवेशमध्ये झालं गेलं पाहिजे आणि महिलांनी पूर्ण कपड्यात गेलं पाहिजे. हे विश्व हिंदू परिषदेचा क्लिअर स्टँड आहे. त्याच्यामुळं त्यांनी जे खंडपीठाने दिलेलं आहे ते खंडपीठाने पार्टी ह्या व्यवस्थेला दिलेला आहे. मंदिराच्या विषय आणि अन्य ठिकाणच्या विषय त्यांनी कुठेही बोललेलं नाही आहे. बरं, ठीक आहे. हेमलता पाटील यांची मी पहिली प्रतिक्रिया जाणून घेणार आहे, नंतर आपण आपल्या विविध मुद्द्यांकडे जाऊया. कारण आता विद्या घटवई आणि अमोल ठाकरे यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्यामधनं अनेक प्रश्न उपस्थित राहतात की मग तोकड्या कपड्यांची व्याख्या काय करायची, या सगळ्याकडे आपण येणार आहोत. हेमलता पाटील, आपलं मत काय? नाही नम्रता, आपल्याकडे ना मॉरल पोलिसिंगचं एक भयंकर मोठं खूळ आलेलं आहे. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी विक्षिप्त हावभाव करणं, अश्लील कृत्य करणं किंवा भावना उद्भवित करण्याचं कृत्य करणं हे नक्कीच गुन्हेगारी मध्ये मोडत असेल आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण म्हणून कोणी तोकडे कपडे घातले नाही पाहिजे हे म्हणणं मला पूर्णपणे म्हणजे चुकीचं वाटतं. कारण हे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. कोणी काय घातलं पाहिजे, कोणी कसं वागलं पाहिजे, कोणी काय खाल्लं पाहिजे, कोणी कसं राहिलं पाहिजे हे सांगण्याचा अधिकार कोणाला नाहीये. प्रत्येकाचं व्यक्ती स्वातंत्र्य जपलं पाहिजे आणि हे व्यक्ती स्वातंत्र्य जपताना दुसऱ्याच्या अधिकारावरती गदा आणताना आपणच जसे काही ठेकेदार आहोत, आपल्याच हातामध्ये सगळे धर्माची सूत्र आहेत, हे वागणं हे प्रचंड चुकीचं आहे आणि अशा पद्धतीचं घडलं नाही पाहिजे. आणि कोर्टाने जे वक्तव्य केलंय त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. ते कुठल्या सापेक्षमध्ये केलंय हेही बघावं लागेल. जर डान्सच्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला असेल, अवैध पद्धतीने तिथे डान्स चालू होता आणि एका ह्याच्यावर पार्टी चालू होती, तर तो गुन्हा दाखल करणं बरोबर आहे. पण तोकडे कपडे घातले म्हणून गुन्हा दाखल करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे. बरं, आपल्यासोबत अभिनेत्री सायली पावसकर आणि कोमल खोपकर पण आहेत. मी सायलीकडे जाईन. सायली, अशा प्रकारे संस्कृतीसाठी महिलांच्या कपड्यांची मोजपट्टी लावणं किती योग्य वाटतं? मुळात माझा प्रश्न स्पष्ट आहे की आपली संस्कृती आणि आपली सभ्यता इतकी तोकडी आहे का जी महिलेच्या कपड्यावरून ठरली जाते? आणि प्रत्येक जणाने आपल्या सोयीनुसार आपली संस्कृती आणि सभ्यता ठरवलेली आहे. आपल्या देशात तरी हे पाहायला मिळतं. जर असंच आहे की कपड्यांनी अश्लीलता ठरते, तर मग 3 वर्षाच्या, 3 महिन्याच्या किंवा 80 वर्षाच्या महिलेने काय कपडे घातलेले असतात? बुरखा घातलेल्या महिलेवरही आज तिच्यावर छेडछाड होते किंवा तिच्याकडे वाईट नजरेने पाहिलं जातं. मग नेमकं काय कपड्यांचा दोष आहे का हा मानसिकतेचा दोष आहे, पाहण्याचा दोष आहे? हे आपल्याला समजायला हवं. कारण आजही आपल्याकडे अगदी तान्ह्या, जिथे कपड्यांचा जिथे काहीच प्रश्न येत नाही अशा तान्ह्या मुलीवरही रेप होण्याचे आपल्याकडे पुरावे आहेत आणि प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. तर मुळात हा प्रश्न मानसिकतेचा आहे, कपड्यांचा नाहीये. आणि परत मी इथे येईन की आपल्या भारतीय संविधानाने आपल्या प्रत्येकाला कसं राहावं, कसं जगावं, काय करावं, काय वापरावं याचे अधिकार आणि संमती दिलेली आहे. तिथे कोणीही व्यक्ती किंवा कुठलीही एक संघटना नाही ठरू शकत की त्यांनी काय करावं आणि काय नाही करावं. बरं, कोमल तुझे व्ह्यूज जाणून घ्यायचे. सगळ्यात आधी तर मला हे सांगावंसं वाटतं की हे हिंदुस्थान नाही तर हा भारत आहे. आणि जिथे भारत हा देश आपण म्हणतो, भारताची संस्कृती काय आहे हे आपल्याला समजून घेणं खूप आवश्यक आहे. भारताची संस्कृती कधीही कपड्यांवरून तोलली गेली नाही, कपड्यांनी बघितली गेली नाही. तर मूळ भारताची संस्कृती काय याचा प्रत्येकाने शोध घ्यावा अशी मी इथे अपेक्षा करते. आणि हो, एक आहे की
आत्ताचा जो एक काळ आहे हा बाजारवादाचा काळ आहे. सो बाजारवादाने मार्केटने महिलेला इतकं ऑब्जेक्टिफाय केलंय, त्यामुळे महिलेने तोकडे कपडे घातले काय किंवा तिने ब्युटी प्रॉडक्ट्स वापरल्या काय, प्रत्येकाने महिलेला ऑब्जेक्टिफाय केलेलं आहे. त्यामुळे महिलेला एक वस्तू म्हणूनच बघितलं जातं आणि वस्तू काय कोणाची मालमत्ता असते, तिच्यावरती कोणीही अधिराज्य गाजवतं. त्यामुळे मला नाही वाटत की महिलांच्या कपड्याचा इथे काही दोष आहे किंवा इथे काही तो स्टान्स आहे. बेसिकली हा महिलांचा फ्रीडम आहे की त्यांनी काय घालायला हवं आणि काय नाही. ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. मी अमोल ठाकरेंकडे जाणार आहे. अमोल ठाकरे, तुम्ही मगाशी सांगितलं की आपल्या संस्कृतीमध्ये जसे कपडे सांगितलेले आहेत तसे कपडे, मंगल कपडे घालून मंदिरामध्ये जायचं, तोकडे कपडे घालून मंदिरात जायचं नाही. मंदिरातली पुजारी तर उघडे बंब असतात की हो. मग अशा याच्यामध्ये तोकड्या कपड्यांची काय तुम्ही व्याख्या करणार? अमोल ठाकरे, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. आपण संपर्क पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय. आपण विद्या घटवाईंकडे जाऊया. विद्याताई, हा सुद्धा मुद्दा आहेच की तोकड्या कपड्यांच्या बाबतीत त्याला अश्लील समजू नये असं ज्यावेळेला कोर्ट सांगते तेव्हा त्याला एक काहीतरी बॅकग्राऊंड आहे, कोर्टाने काहीतरी विचार केलेला असेल. तोकड्या कपड्यांची व्याख्या काय करायची मग अशा वेळेला, आणि ते का चालणार नाहीत? नाही, आता या कोर्टाने हा जो म्हणजे हे जे वाक्य आहे की तोकड्या कपड्यांना ऑब्जेक्शन नसावं, ते कशा संदर्भात आहे नक्की हे बघायला पाहिजे. का फक्त पार्टीच्या स्वरूपात असेल किंवा असं काही ठराविक कार्यक्रमात आहे तसं आहे का, तुम्हाला सार्वजनिक ह्याच्यात पण चालणार आहे हे थोडंसं ते प्रकरण सांगते. नागपूरमध्ये एका रिसॉर्ट वरती एक पार्टी सुरू होती, ज्या पार्टीवरती पोलिसांनी छापा टाकला. तिथे काही लोक ते पार्टी एन्जॉय करत होते, काही मुली नाचत होत्या आणि पोलिसांनी तिथे जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये सांगितले की इथे तोकडे कपडे घालण्यात आलेले होते, अश्लील डान्स सुरू होता. ही कलमं तिथे आहेत. या प्रकरणावरची सुनावणी सुरू होती आणि त्यावेळेला कोर्टाने केलेलं हे एक जनरलाइज स्टेटमेंट आहे की आपण किती पुढे आलेलो आहोत आणि अजूनही तुम्ही तोकडे कपडे घालणं याला जर अश्लील समजत असाल तर हे कसं चालेल, असं कोर्टाने निरीक्षण नोंदवलेलं आहे तिथे. म्हणजे जरी या घटनेला धरून असलं तरी हे एक जनरलाइज स्टेटमेंट आहे. हो, पण म्हणजे हे कपडे कोर्टाला चालतात असंच दिसतंय ना, आणि ह्याच्यावरच आमचा आक्षेप आहे. असं कसं चालू शकेल? ह्याच्यावर आमचा आक्षेप आहे सर्वसामान्य जीवनात तुम्ही वागताना आपण कोर्टाला चालतात म्हणजे तुम्हाला नेमकं काय प्रश्न विचारायचा आहे? कोर्टाला चालतात म्हणजे नेमका तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे? कोर्ट अशा गोष्टीत हस्तक्षेप करत नाही असं माझ्या माहितीत आहे. कोर्टाचं आम्हालाही हेच वाटतंय. आम्ही आतापर्यंत हेच फॉलो करतो आणि आम्ही ह्याच धर्तीवर बोलतो आहोत आणि म्हणूनच हिंदू महासंघाला हे शॉकिंग आहे आणि धक्कादायक आहे की असं हे कोर्ट बोलू कसं शकतं. कोर्टाने इंटरफिअर नाही केलेलं आहे. कोर्टाने कुणी काय कपडे घालावे यामध्ये इंटरफिअर केलेलं नाही. कोर्टाचं वाक्य क्लिअर आहे की तोकडे कपडे घालणं याच्याकडे अश्लील म्हणून पाहू नये. कोर्टाने कुठेही इंटरफिअर केलेलं नाहीये. त्याला अश्लील समजू नका असं फक्त कोर्ट म्हणतंय. हो, मान्य आहे मला नम्रताताई. बरं, मग नम्रताताई, मग आपण मंदिरांमध्ये ड्रेस कोड का अवलंबतो आहोत? आपण दोन्ही बाजूनी बोलतो आहोत. मग आपण याच्यावर बोलायलाच नको. कपडे हा विषय बाईशी संदर्भ धरूयाच नको. मग आपण मुद्दा असा आहे की एखाद्या ठिकाणचा ड्रेस कोड, एखाद्या ठिकाणचा युनिफॉर्म आणि जनरलाइज कुणी कपडे घालणं ह्या गोष्टीमध्ये आपण गल्लत नको करूया. शेवटी फिरून फिरून हे व्यक्ती सापेक्ष आहे. एखाद्याला ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल वाटेल तो त्याच कपड्यामध्ये जातो, पण जेव्हा असं सार्वजनिकरित्या सांगण्यात येतं किंवा सुचवण्यात येतं हे मात्र धोकादायक आहे. बरं, अमोल ठाकरे, पुन्हा एकदा संपर्क त्यांच्याशी प्रस्थापित झालेला आहे. आपण अमोल ठाकरेंकडे जाऊया. अमोल ठाकरे, तोकडे कपडे ज्या वेळेला उल्लेख केला जातो त्यावेळेला फार तळपायाची आग बऱ्याच जणांच्या मस्तकात जात असते. डेफिनेशन कशी करायची आहे तोकड्या कपड्यांची? आणि कोर्ट जर म्हणालं असेल की यामध्ये काही अश्लीलता नाहीये तर एवढा काय त्यामध्ये त्रास असू शकतो? कोणाला काय कपडे घालायचे प्रत्येक जण ठरवेल की नाही? ताई, कोर्टाने हा निर्णय द्याल, कोर्टाने याच्यात मदतच यायला पाहिजे नाही. ऍक्च्युअल कर्नाटकमध्ये जेव्हा हिजाबचा विषय होता तेव्हा कोर्टाने स्वतःला बाहेर करून घेतलं. तो त्यांच्या धर्माच्या विषय असं त्यांनी कोर्टाने सांगितलं होतं. इथे धर्माचा विषय नाहीये. जेव्हा विषय येतो कुठच्याही धर्माचा विषय नाहीये. इथे कुठल्याही धर्माचा विषय नाहीये. धर्माच्या बाबतीत नाही, आम्हाला फक्त एवढं ताई, आम्हाला एवढंच म्हणायचं आहे. आम्ही ताई फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की कोणी काय घातलं पाहिजे त्यापेक्षा ह्या संस्कृतीचे जपन कसं केलं पाहिजे. आणि आमचं एक क्लिअर वाक्य आहे, मंदिरात, सांस्कृतिक कार्यक्रमात
आणि धार्मिक कार्यक्रमात कुठल्याही प्रकारच्या ह्या कपड्याच्या असं अश्लीलता आम्ही खपून घेणार नाही. बरं मॅम, मला एक सांगा, हे आमचं आपण स्पष्ट मत आहे. थोडंसं सोपा हे करून आम्ही मी प्रश्न आमची विचारते. संस्कृती जपणार आहे. थोडासा मी सोपा करून प्रश्न विचारते. एखाद्या मुलीने क्रॉप टॉप घातला आणि तिचं 4 इंचाचं पोट दिसत असेल, आणि एखाद्या मुलीने साडी नेसली, साडीतून तर 4 इंचाचं पोट नक्की दिसतं. मग याच्यात श्लीलाश्लीलता ठरवायची कशी? तिथे कसा श्लीलाश्लीलतेचा मापदंड लावणार? नाही, पूर्ण कपडे म्हणजे आमचं म्हणणं काय, तुटके कपडे आणि पूर्ण कपड्यातला फरक सांगतो. साडी हे पूर्ण मध्ये येते ना, आणि फ्रॉक पण तुम्ही म्हटला तोही पूर्ण मध्ये येतो. आणि तुटके कपडे म्हणजे आजकालच्या ज्या संस्कृतीचे कपडे घातले जातात ती हे बाहेरच्या संस्कृतीचे कपडे आहे. आमच्याकडे फ्रॉक असेल, साडी असेल, हे आमच्या सांस्कृतिक पद्धतीचे आहे. अहो, वसुधैव त्याच्यामध्ये अश्लीलता कधीच कुटुंबकम दिसत हे नाही. आपल्याकडे पण आपल्या आजकालचे जे संतांपासून तुकडे कपडे सगळ्यांनी आहे, सांगितलेलं आहे हो. आणि तुम्ही कुठे अजून परदेशी कपडे आणि देशी कपड्यांमध्ये अडकून राहिलेत? नाही ताई मान्य आहे, वसुदैव कुटुंबकांची भावना आमची आहे, पण आम्ही काय घेतलं पाहिजे आणि काय सोडलं पाहिजे हेही आहे ना. आज आमच्या संस्कृतीवर जो आघात होतो, आता गरबाचा प्रकार बघा. गरब्यामध्ये आधी गुजरातचा गरबा हा प्रसिद्ध होता, तो पूर्ण कपड्यामध्ये होत होता. आता भारतातले जेवढे गरबे होत आहे त्या गरब्यामध्ये अश्लीलता निर्माण झालेली आहे. आम्ही पुन्हा त्या गरब्याला सांस्कृतिक स्वरूप देतो आहे. आमचं फक्त पूर्वापार एवढं म्हणणं गरबा आहे की पूर्ण आमच्या कपड्यांमध्ये जी होत होता. ladies आहे, आता आमची आता जी काय स्त्री अशा आहे, अर्ध्या आमची जी कपड्यांमध्ये ताई आहे, होतोय हो? मला सांगा अमोल ठाकरेजी, आता काय असा अर्ध्या कपड्यांमध्ये होतोय? हा, पूर्वी तेच सुद्धा तर. मुली तिथे त्या घागरा चोळी घालूनच यायच्या. आता सुद्धा मुली तिथे घागरा चोळीच घालून येतात. घागरा आणि चोळीमध्ये तिथेही 4 बोटांचं अंतर आहेच की. तुम्ही तोकडं कशाला म्हणणार? नाही ताई, आधीचे घागरा चोली कशी होती आणि आताची कशी आहे तुम्हाला लक्षातच येईल. तुम्ही बघताय ते त्या आताच्या ज्या घागरा चोली आहे ते मागून त्यांचं ते अंग प्रदर्शन, हा सर्व गोष्टी त्याचा प्रकार घडतो. अहो, खजुराहो मधली शिल्प बघितलीत का आपण? खजुराहो मधली शिल्प बघितलीत का आपण? पारंपरिक शिल्प, देवी मान्य आहे. देवतांची जुनी शिल्प आपण बघितलेली आहेत. बिलकुल मान्य आहे. मग हे का मान्य होत नाही? नाही, मान्य आहे ह्या सर्व गोष्टी, पण आम्हाला आमच्या संस्कृतीचं कुठेतरी जतन करायचं आहे. त्यामुळे तुटक्या कपड्यावर सर्वांनी यावं असं न्यायालयानं आदेश देणं हे खूप गंभीर बाब आहे. तुटक्या कपड्यांवर खूप यावं असा गंभीर बाब आहे. कोर्टाने त्यांनी आदेश दिलेला त्या नाहीये. मी वेळेस पुन्हा जो एकदा निर्णय सांगते, दिला, तुटक्या कपड्यावर यावं किंवा तोकड्या कपड्यांवर यावं असा कोर्टाने कुठेही आदेश दिलेला नाहीये. कोर्टाने खूप छान टिप्पणी केलेली आहे मग की कुणी कोर्टाने जर याच्यात तोकडे कपडे कोर्टाने घालत पडूच असेल तर त्याला नाही. अश्लील ठरवू कोर्टाने पडूच नये. नाही. संस्कृतीचा ठेकेदार कुणीही बनवू नये असं सायलेंट भाषेमध्ये कोर्टाने सांगितलेलं आहे. आम्ही संस्कृतीचे ठेकेदार नाही. आम्ही फक्त आपल्या संस्कृतीला जपणारे लोक आहे. आम्ही कोर्टाच्या निर्णयाचे हे करत नाही आहे. कोर्टाने तो निर्णय दिला तो कोणत्या परिस्थितीचा आम्हाला माहीत नाही, पण आम्ही आमच्या संस्कृतीचं, धर्माचं आणि गरबाचे पवित्र कुठं राखता येईल अशा कपड्यात आम्ही बाहेर जाऊन आमच्या आई बहिणींना आम्ही बाहेर घेऊन जायचं का, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जायचं का, हा विचार आम्ही केला पाहिजे ना. त्याच्यामुळे आम्ही फक्त लोकांना सांगतो आहे की बाबांनो असं करू नका. तुटक्या कपड्यात घेणं आणि ते आपल्या संस्कृतीला नाही सोबत आहे. आमची प्राचीन संस्कृती, आता आमची एक ताई बोलली की आमची भारतीय संस्कृती एक प्राचीन आहे. आम्हाला मान्य ना, आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये फक्त त्या खिलजीला राणी पद्मावती दिसली नाही पाहिजे म्हणून तिने 13,000 महिलांसोबत जोर केलं. नाहीतर काय होतं त्याच्यामध्ये विषय, ही संस्कृती आमच्या भारतात आली ना की खिलजीला मी दिसली नाही पाहिजे म्हणून तिने 13,000 लोकांसोबत जोर केलं. ही आमची संस्कृती आहे. आम्ही आपल्या तुम्ही राणी पद्मावतींचा उल्लेख केलात. राजस्थानी स्त्रिया ज्या पद्धतीने त्यांचे कपडे असतात, ज्या पद्धतीने त्यांचं क्लोदिंग असतात, पूर्वापार चालत आलेलं, घुंगटमध्ये राहणाऱ्या स्त्रिया असतात त्या म्हणून कौतुक होतं. पण त्याच वेळेला राजस्थानी कपड्यांच्या संस्कृतीमधले बॅकलेस ब्लाऊज बद्दल कुणी काही का बोलत नाही? तिथे तुम्हाला तोकडे कपडे का दिसत नाही? हाही प्रश्नच आहे. मुद्दा काय आहे? फिरून फिरून मुद्दा तिथेच येतोय. हेमलता पाटील यांच्याकडे मी जाणार आहे. हेमलता ताई, मुद्दा असा आहे की महिलांचे तोकडे कपडे म्हणजे काय, संस्कृती रक्षण म्हणजे काय, याच्यात सगळ्या व्याख्यांमध्ये थोडी गल्लत नाही दिसत आहे. आणि कोर्टाने जर बोललं यामध्ये, तर कोर्टाला यामध्ये आता आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याची सुद्धा तयारी असते. नाही, मी वेळेचं बंधन पाळून 2च गोष्टी सांगते की सकाळी मी एक इतिहासाच्या नोंदी वाचत होते. त्यामध्ये केशवपन केलेल्या, ज्यांना केशवपन करून अतिशय कुरूप केलंय, विधवा स्त्रिया, पांढरे कपडे घातलेल्या, अशा शेकडो विधवांवरती बलात्कार झाल्याच्या नोंदी होत्या. म्हणजे मग तेव्हा ती नजर कशी होती, तेव्हा त्या कुठले कपडे घालत होत्या? 2 दिवसापूर्वी बिग बाजारच्या तिथं गेले, अतिशय सुंदर मुलगी साडीमध्ये त्या बिग बाजार मधून बाहेर पडत होती आणि तिच्या बाबतीत काय माल आहे आणि त्याच्या पुढचे तर मी XYZ कमेंट सांगू शकत नाही. म्हणजे शेवटी हे सगळं कुठे येतं?
तर तुम्ही काय कपडे घालता त्याच्यावरचं नाही, तर तुमची नजर कशी आहे, खरंय. तुमची मनोवृत्ती कशी आणि तुमचे संस्कार कसे अगदी आहेत, खरंय. तुम्ही एखाद्या मुलीकडे बघताना कशा पद्धतीने बघता. त्यामुळं कपडे कसेही घातले तरी जोपर्यंत संस्कार मूळ गाव्याला जोपर्यंत हात घालत नाही, जोपर्यंत ती पिढी सक्षम करत नाही, तोपर्यंत कोणी कसे कपडे घातले, काय घातले याच्यामध्ये काहीही तथ्य नाहीये. हा नजरेचा सगळा विषय आहे आणि त्याच्यावरती काम करण्याचं गरज आहे, ना की महिलांनी कसे कपडे घातले पाहिजे आणि काय केलं पाहिजे. तर त्यामुळं सगळ्या संस्कृती रक्षकांना माझा विनंती आहे की मुळात संस्कार करताना अशा पद्धतीने करा की जेणेकरून मुलांची पुरुषांची मनोवृत्ती बदलली पाहिजे आणि मुलीकडे पाहण्याची वृत्ती बदलली पाहिजे. अशावरती काम करा, ना की मुलींनी कसं राहिलं नाही, आणि पाहिजे. असं झालं आणि तर moral मला वाटतं policy कोर्टाला अशा कॉमेंट करण्याची गरजही पडणार नाही कदाचित. एक्झॅक्टली सायली अगदी थोडक्यात शेवटची कॉमेंट. आता दादा म्हणत होते की आपली भारतीय संस्कृती, पुन्हा प्रश्न हाच आहे की मणिपूर जळतंय आणि काही महिन्यांपूर्वीच मणिपूरमध्ये एका महिलेला नग्न धिंड काढण्यात आली, एका मुलीची. तेव्हा आपली संस्कृती कुठे होती आणि तेव्हा संस्कृतीचे रक्षक कुठे होते? तर पुन्हा आपल्या सोयीप्रमाणे सगळ्या गोष्टी होत आहेत. आत्ताच जेव्हा क्रिकेट सुरू आहे आणि क्रिकेटमध्ये ज्या चिअर्स गर्ल ज्या नाचतात, चिअर करणाऱ्या मुली नाचतात, त्यांचे कपडे. पुन्हा प्रश्न हा आहे की आपण आपल्या कम्फर्टप्रमाणे, आपण आपल्या दृष्टीप्रमाणे ठरवतो की आपली संस्कृती कुठे सेफ आहे आणि कुठे तिला धोका आहे. तर हा प्रश्न पुन्हा उभा राहतो की अशा जेव्हा घटना घडतात की जिथे आजही मुली असुरक्षित आहेत, जिथे मुलींची खरंच सुरक्षा व्हायला हवी, तिथे संस्कृती कुठे असते, तिथे सभ्यता कुठे असते, हा प्रश्न आहे. कोमल, आम्ही नेहमी नम्रताताई आमच्या नाटकातनं हा प्रश्न उचलला जातो आणि उचलत आहोत की आपण सगळेजण पितृसत्तात्मक मानसिकतेच्या बळी आहोत. केवळ महिलाच नाही तर पुरुष सर्वात जास्त विक्टिम आहे. कारण आता आम्ही नेहमी आमचे जे पुरुष मित्र आहेत त्यांना आम्ही हा प्रश्न विचारतो की आपली आई, आपली बहीण किंवा आपली गर्लफ्रेंड, आपली मुलगी हे घराबाहेर पडले आणि त्यांनीच दिलेल्या वेळेत त्या घरी नाही परतल्या तर तुम्हाला कोणापासून भीती वाटते? पहिले सुरुवातीला ते घाबरतात, पण नंतर त्यांच्या तोंडून हे उत्तर येतं की आम्हाला आमच्याच सारख्या दिसणाऱ्या एका पुरुषापासून भीती वाटते. मग अशी सिस्टम आपल्याला का हवी आहे जिथे एक पुरुष दुसऱ्या पुरुषापासून घाबरतो आणि महिलेला सातच्या आत घरात यावं लागतं? बेसिकली हा सगळा एक पेट्रियार्कल माइंडसेटचा गेम आहे, सगळा वर्चस्ववादाचा गेम आहे की मी ठरवणार, माझं वर्चस्व असणार, मी सांगणार तसं करायचं. आणि हो, संस्कृतीचा जिथे प्रश्न येतो तर संस्कृती आपण आपल्या सोयीनुसार बदलत आलो आहोत. आमच्या नाटकात हे वाक्य आहे की सभ्यता के नाम पर जितने वस्त्र चढते गए, इंसानियत उतनी ही नंगी होती चली बर गई. बर बर थँक्यू. विद्याताई, अगदी शेवटची कॉमेंट. त्यांना काही मुद्दा मांडायचा आहे? मला असं म्हणायचं आहे की शेवटी हे बघा, घरातनं बाहेर पडताना ज्या स्त्रीला कुठल्याही कपड्यात जर तिला जायचं असेल तर तिने बघावं की स्वतः आपण कम्फर्टेबल आहोत का. आपल्याच कपड्यांनी आपण जर कम्फर्टेबल असू तर बाहेर पडा. बाकी काय, जग सगळ्यावरच बोलतंय. फक्त बाईच्या तोकड्या कपड्यांवर कोर्ट यावेळी बोललं, हे मात्र हिंदू महासंघाला याचा मात्र आम्ही खूप धक्कादायक आहे हे विधान आणि आम्हाला अजिबातच न पटणार आहे. यामध्ये मुद्दा असा आहे, मगाशी ज्याचं मी उदाहरण दिलेलं होतं की साडी नेसलेल्या स्त्रीचं दिसणारं 4 बोटं पोट, क्रॉप टॉप घातलेल्या मुलीचं 4 बोटं पोट किंवा घागरा चोळी घातलेल्या मुलीचंही 4 बोटं पोट दिसत असतं. मग इथे श्लीलाश्लीलतेच्या व्याख्या कशावर ठेवणार? शॉर्ट स्कर्ट घातलेल्या मुलीचेही पाय दिसतात आणि आपल्या नऊवारी साडीचा काचा मारून शेतात पाय करणाऱ्या स्त्रीचे सुद्धा पाय दिसतच असतात. मग इथे तुम्ही शॉर्ट कपडे कुठचे आणि तोकडे कपडे कुठचे याची डेफिनेशन करणारच कशी आहेत? मुळात मुद्दा असा आहे की याच्या व्याख्या करण्याची गरजच काय आहे? ज्याला त्याला काय वागायचं, कसे कपडे परिधान करायचं याचं स्वातंत्र्य आपल्या संविधानाने दिलेलं आहे आणि प्रत्येक जण त्यानुसार ते करत असतो. मात्र ज्या वेळेला गरब्याला ह्याच धर्माच्या लोकांनी यायचं नाही आणि असेच कपडे घालून यायचं नाही आणि इकडे या मंदिरामध्ये तसंच जायचं नाही, एखाद्या संस्थेचे नियम असतील, एखाद्या संस्थेचा युनिफॉर्म असेल तर तो त्यांचा लुकआउट आहे आणि तो पाळला पाहिजे, त्या संस्थेचा हक्क आहे असं समजून. मात्र जर रस्त्यावर फिरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाला जर असं कंपल्शन केलं जात असेल तर कोर्टाला उठून यामध्ये अशी टिप्पणी करत सर्वांचे आपल्या डोळे उघडण्याशिवाय पर्याय राहत नाही. अर्थात आता हे डोळे किती उघडतात हे आपल्याला बघावं लागेल. मात्र चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला, सर्वांचे आभार. चर्चेचा आजचा धुरळा इथेच शमलेला आहे. उद्या पुन्हा एकदा भेटणार आहोत नवीन विषयासह. पाहत राहा पुढारी न्यूज.